गावदेवी वालसीन दुरुंगपाड्याच्या कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि वालसीन संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केले आणि वालसीनचे सलामीवीर नितीन सोबतीला दीपक असे आलेले आहेत. तर मी विनंती करते दिनेशजी पाटील साहेबांना की आपण आपले लाडके समाजसेवक सदानंद पाटील साहेबांचा सन्मान करावा आपल्या व्यासपीठावर. अतिथी देवो भव आपण भारतीय परंपरा इथे जोपासतोय. ही भारतीय संस्कृती आहे मित्रांनो. पाहुणे रावणे येती घरात तोची दिवाळी दसरा आणि तसाच आपण सणोत्सव इथे साजरा करतो. ह्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर होतोय. पहिला चेंडू अगदी फुल लेंथ वापरला, ड्राईव्ह केलं तिथे ठीक आहे. मिड ऑनला फिल्डर तयार आहे. अगदी तीक्ष्ण नजर, जशी आमच्या आयोजकांची या स्पर्धेकडे तीक्ष्ण नजर आहे. बारीक बारीक नजर ठेवून जे काही कमी आहे त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न केला गेला आणि पाहता पाहता आपण पाहतो की ही स्पर्धा सक्सेसफुली शेवटच्या टप्प्यात जाऊन पोहोचलेली आहे. त्यामध्ये आलेले आपले लाडके सदानंद पाटील समाजसेवक यांचा आपण सन्मान करतोय. इनिंग ब्रेकमध्ये करूया असं सांगितलं जातंय. डॉट चेंडू आला इथे. लॉब करायचा प्रयत्न, बॅटची कडा आणि तिथे विकेट किपरच्या पाठीमागे फ्लाइंग स्लिप आला. पंचाचा नोचा इशारा. उमेश केडे सरांनी आधीच इशारा केलाय ओव्हर स्टेप नो आणि रन सुद्धा नाही काढली. पुढचा चेंडू फ्री हिट. अरे हमे तो अपनो, म्हणजे फ्री हिटच्या चेंडूमध्ये फक्त एकच धाव आली आहे. भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय सदानंद पाटील साहेब आपल्यामध्ये आहेत आणि अध्यक्ष साहेब सुद्धा आपल्यामध्ये आहेत की सूर्यकांतजी पाटील साहेब. ही जोडी अगदी A1 जोडी आहे. एकमेकांपासून ते दूर राहत नाही. मी त्यांना सकाळपासून पाहतोय. 2 मिनिटांसाठी एक बाजूला जातो, पुन्हा एकदा जॉईंट होतात एकमेकांना. त्यांच्यासोबत या डॉक्टर यशवंत सोरे सुद्धा आले होते. इथे मात्र काय झाले बघा, बॅटची आतल्या एजला चेंडू तिथे स्पर्श होऊन ट्रॅव्हल होतोय फाईनच्या दिशेने. तिथे शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर जाईपर्यंत एक धाव इथे प्राप्त केली आणि धावसंख्या पाहतो आपण 3 वर. नितीन 2 डॉट खेळलाय पण तो कव्हर करेल ती क्षमता त्याची आहे. मागच्या दोन्ही सामन्यामध्ये त्याने अगदी बॅटिंग असो बॉलिंग असो जबरदस्त कामगिरी केली आपल्या आई गावदेवी वालसेन बाबदेवपाडा संघासाठी. 3 चेंडू झालेत, 4 पडले होते पण तो एक इल्लीगल होता जो आपण नो घोषित केला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू अगदी मोठ्या टप्प्याने टेक ऑफ घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये अजय गोडे याच्या हातामध्ये जाऊन विसरला. बघा हे रिप्ले. जसं सांताक्रूज विमानतळावर एखादा विमान जसा टेक ऑफ घेतो जेव्हा त्याची पॉवर वाढली जाते तसं पॉवरफुल इथे अगदी शोल्डरचा प्रॉपरली वापर केला आणि मस्त बोटांचा वापर प्रॉपरली करून मनगटी ताकदीने हा रिलीज केलेला बाउन्सर होता. रायझिंग डिलिव्हरी बाउन्सर म्हणू शकत नाही आपण, पण तो फसवा चेंडू होता. बॅटरला अक्षरशः तिथे मात्र संभ्रमामध्ये टाकलं गोलंदाज ऋतिक गोडेने. यावेळेला सुद्धा तसाच चेंडू फ्लाइंग होत होता आणि ऋतिक गोडे स्वतःच्या फॉल थ्रोमध्ये झेल टिपतोय. कॉट अँड बॉल, ग्रेट विकेट डाऊन. फलंदाज बाद होतोय. नितीन परततोय डगआउटकडे. बनवलं जसं राहुल सांगून गेला. हल्लीचं युग असंच आहे. डीजे पण सांगतो आपल्याला. मला पण एक वाक्य आठवलं की ज्याच्या खिशामध्ये असतात भरपूर मनी त्याच्या असतात बऱ्याच जणी, असं की काय डायलॉग आलेला व्हॉट्सअपला. पुढे पण काही शब्द होते आणि असं हे युग आहे. मनी बोलताय, पैसा बोलताय. नयन लगेच हसला बघा असं बोलल्यानंतर. म्हणजे नयनचा किस्सा भरलेला आहे. धावफलक किती भरतोय नयन? 3 वर. विकेटचं पतन झालं. नवीन बॅटर आलाय रोहित. लॉबचा प्रयत्न, इनसाइड आउटचा प्रयत्न, लॉग ऑफ विकेट पुढे जातोय, झेल टिपला जातोय. वा व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच टेकन. सेकंड विकेट डाऊन. तर भाजपाचे आमचे लाडके अध्यक्ष साहेब सूर्यकांतजी पाटील साहेबांचा दिनेश पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान करतील आपल्या व्यासपीठावरती.
तर विनंती आहे सदांजय पाटील साहेब आपण हा सन्मान स्वीकारावा. आपले मीडियावाले सुद्धा आपल्यामध्ये आहेत. ज्ञानेश्वरजी सुतार ते सुद्धा कव्हर करतात या स्पर्धेला. जनार्दन सुतार, ज्ञानेश्वर और जनार्दन बहुत बढ़िया नाम है. जनता जनार्दन त्यातले ज्ञानेश्वर आपले सुतार जनार्दन आहेत आणि ते अगदी टिपतायत हे छायाचित्रण करतायत बघा. एक मोठे व्यक्तिमत्व समाजसेवक वरिष्ठ नागरिक आपल्या बापगावचे सूर्यकांतजी पाटील भाजपा अध्यक्षाची त्यांना फार मोठी जबाबदारी आहे आणि भाजपाने काय केलं हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. त्यामध्ये सिंहाचा वाटा आपल्या परिसरामध्ये निर्माण केला आहे सूर्यकांत पाटील साहेब. आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा विनंती करतो की सदानंद पाटील साहेब जे युवा मोर्चा अध्यक्ष आहेत आपल्या लाडके भाजपाचे, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया आपल्या मंडळाच्या वतीने. दिनेश पाटील आपणास पुन्हा विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. हिमालयाची उंची असे मान्यवर, समुद्राची खोली असे मान्यवर, सूर्याचं तेज असे मान्यवर, चंद्राची शीतलता असे मान्यवर आपल्याला लाभलेत ही आपल्या व्यासपीठावर. यावेळेला हलक्या हाताने फक्त चेंडू ढकलला, तिथे स्वतः गोलंदाज जाईपर्यंत एक सिंगल प्राप्त केली दीपकने. धावसंख्या इथे 2 गडाच्या मोबदल्यामध्ये पाहतो आपण फक्त आणि फक्त 4 वर. काहीशी बिकट स्थिती झाली आहे. जशी भाजपाने काहींची बिकट स्थिती केली आहे, भारत असो महाराष्ट्र असो, ते आपल्याला म्हणायचं नाही, फक्त एक मुद्दा इथे आपण उल्लेख करतो त्याचा. तशी बिकट स्थिती झाली इथे पाहतोय आपण की आई गावदे वालसिंग संघाची. परंतु कधी पण तुमची क्षमता इथे दाखवली तर पलटवार होऊ शकतो. त्या क्षमतेचा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न तर करतोय, झेल कॅरी झाला नाही, झेल ऑफर झाला होता. बॅकवर्ड पॉईंटचा फिल्डर तिथे चेंडू सोडतोय आणि तिथे शर्यत लागली आहे. शर्यत का थांबत नाहीये, पायाचा वापर तिथे अडवला जातोय. ओ हो हो, किती फिल्डर गेले बघा तिथे, तब्बल 4 फिल्डर गेले होते. तर आपले सन्माननीय लाडके सुरेशदादा मेहर सुद्धा आपल्यामध्ये आलेले आहेत, जे रोज येतात. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. पंच आम्हाला दर्शवतात की तिथे चेक करूया तर चौकार आहे की नाही ते बघायचं आहे. कारण दूरवर तिथे क्षेत्ररक्षण होत असताना पाहतो की आपण तिथे बाउंड्री लाईनला स्पर्श झाला की नाही पाहिलं जाईल. आणि एकाकडे आपण पाहतो एका बाजूला सुरेशजी दादा मेहर यांचा सन्मान करूया. आई गावदेवी चषकाचे हे आपले मान्यवर पाहुणे. कुठलाही कार्यक्रम असू दे मित्रांनो, उत्सव असू दे, पाहुण्यांची आपल्याला नितांत गरज असते. आणि पाहुणे आले की कॅमेरामॅनला विनंती आहे हा सन्मान कव्हर करा कॅमेरामॅन. तोपर्यंत आपला डिसिजनसुद्धा पेंडिंग आहे. बघा आपण पाहतोय दिनेशजी पाटील आपल्या शुभ हस्ते सुरेशदादा मेहर यांचा सन्मान करतायत. माईची उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आपण देतोय. ही परंपरा जोपासते. सूरज भोईर सुद्धा आलेत. वेलकम सूरजजी. नवीन ड्रेस त्याने धारण केला आहे व्हाईट, कारण आता त्यांना माहिती आहे की ते सांगता समारोप असेल. धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये. सेफ आहे सर. बाउंड्री वाचवली तिथे, काही धावा नक्कीच वाचवल्या. मी म्हणतो की एक धाव वाचवली आहे जी महत्त्वाची असेल. प्रत्येक धाव, प्रत्येक क्षण, प्रत्येक क्षणचित्र महत्त्वाचे असतात. इथे स्वीप केलाय, पॅडल स्वीप. चेंडू जातोय वेगाने जात असताना मान्यवरांच्या बॅनरला धडक देत असताना 4 रन. गॅप शोधला बघा. तिकडे फिल्डर फार स्क्वेअर ऑफ द विकेट होता. कैलासवासी गुरुनाथ पाटील स्टँडच्या जवळ फिल्डरला चान्सच दिली नाहीये. हे पाहिलं पाहिजे बॅटरने की आपल्याला कुठे गॅप मिळते, कुठे विकेंड झोन आहे, कुठे आपण चेंडू काढू शकतो. आणि त्या पद्धतीने त्यांनी तात्पर्य दाखवलं, अगदी हुशारी दाखवली. बॅटर दीपकने चौकार प्राप्त केला धावसंख्या 11 वर. जसे आमचे जनार्दन सुतार सुद्धा अगदी हुशारीने प्रत्येक स्पर्धेला टिपत असतात. त्यांचं लेखांकन असतं. इथे जबरदस्त स्क्वेअर कट, अपर स्क्वेअर कट, चेंडू वेगाने जातोय, दान करत अगदी चौदरपडा गावाकडे 4 धावांसाठी. हे कट आपण वीरेंद्र सहवागचे पाहिले. मगाशीच उल्लेख केला सुनील पवार सरांनी की शोएब अख्तरला अपर कट, अपर स्क्वेअर कट काय मारले होते वीरेंद्र आणि सचिन तेंडुलकर साहेबांनी. एका बाजूला वीरेंद्र तळपला होता, दुसऱ्या बाजूला सचिननी सुद्धा ती सुरुवात केली होती 2003 मध्ये. त्यानंतर शोएब अख्तरला अगदी त्याची लखतर ओढताना नेहमीच पाहायला मिळायला लागले. म्हणून नंतर त्यांनी सांगितले की सचिन इज अ ग्रेट, वीरेंद्र सहवाग इज सो ग्रेट. आणि ते ग्रेट बॅटिंग करते. दीपकला तिथे काहीसं बीट केलंय, चकमा दिला, चेंडू टर्न झाला. अगदी फुल लेंथ वापरायचा प्रयत्न होता. गुड लेंथच्या पुढे टप्पा टाकला गोलंदाज मनोज घोडेने. मनोजची क्षमता आहे, त्यांनी सुद्धा संघाला
बांधण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. 2 धक्के लागले. धावसंख्या पाहतोय 15 वरती आपण आई गावदे वालसीन संघाची. या सामन्यामध्ये आलेल्या प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांचाही सन्मान आपण करतोय. त्यांच्या स्वागताने हा पंप पूल केलाय. फिल्डर तिथे अगदी उंच पुरा आहे. अगदी टप्पा उचलला आणि फेकी करतोय अजय गोडेच्या हातामध्ये. सुंदर फिल्डिंग आणि अतिसुंदर तिथे बहारदार थ्रो सुद्धा पाहायला मिळाला आपल्याला. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या एकूण नयन सांगतात मला 16वर 2 गडी बाद. सुजल खेळतो 3 वरती आणि दीपकच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 11 धावा आलेल्या आहेत. म्हणजे दीपकचा स्ट्राईक रेट चांगला येते. तसेच मयूरजी पाटील आपल्यामध्ये आलेत. सुधीरजी पाटील सुद्धा आलेत. मयूरजी पाटील साहेबांनी आपल्याला बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पॉन्सरशिप दिले. आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय. मयूरजी, आपण काल पण आले होते, परवा पण आताही आले, त्यासाठी तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. वेलकम इन द व्यासपीठ मिस्टर मयूर पाटील, सोबतीला सुधीर पाटील. धावसंख्या 16वरती. मला वाटतं हार्दिक अजून आले नाही आहेत. हार्दिक पाटील एवन जोडीमधले ते पण येतील. धावा किती इथे आल्या बघा. षटकामध्ये 13 धावा मला नयन सांगतायत. 134401. अगदी 6 चेंडू पडले, एकही वाईड नाही आहे. एक नो पडलाय पहिल्या षटकामध्ये, ओव्हरस्टेप होता. पहिल्या षटकामध्ये हाताळणी सुंदर होती ऋतिक गोडेची. 2 गडी बाद केले. नो टाकून सुद्धा 3 धावा खर्च केल्या होत्या. किती मस्त सुरुवात बॉलिंगची केली होती ऋतिक गोडे म्हणून. त्याच्याच नावाने संघ ओळखला जातो आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मनोजने प्रयत्न केले, परंतु जे 2 बहारदार चौकार आले त्या साह्याने मनोजकडून 13 धावा बहाल झाल्या. धावसंख्या 16 आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय या ठिकाणी किशोर. वा, किशोरने मागचा सामना अगदी सामनावीरचा किताब पटकावला होता. कोणी विसरणार नाही किशोरच्या त्या बॉलिंगला. ट्रिपल विकेट मिडल ओव्हर. वा, तोच किशोर इथे. ओ, हात काय फिरवतोय मस्त पद्धतीने. जणू काय मला चेतन शर्माची आठवण आली. पंच सांगतात वाईड आहे, परंतु अगदी रिलीजिंग छान आहे. आणि हाईट बघा त्याची, जसं काय एखादा ऑस्ट्रेलियाचा प्लेअर सुद्धा लाजेल ह्याच्या उंचीला पाहून. सुंदर उंची आहे आणि शोभेनाशी शोभणारी उंची आहे जी प्राप्त झाले. ही दैवी देणगी आहे. आईवडिलांना सुद्धा मान सन्मान आहे देवाचा. आणि किशोरसारखा मुलगा लाभला बघा, उंच पुरा. आणि तो क्रिकेटमध्ये चांगलं कार्य करतोय. त्याच्या जॉबमध्ये सुद्धा तो सुंदर कार्य करतोय. पहिला त्याने वाईट टाकला. धावसंख्या 1 पुढे सरकले. इथे लेट कट, लेट स्वीप आहे. अगदी फार पॉज घेतला बॅटरने आणि त्याला अगदी स्वीपचा दर्जा असलेला झाडू शॉट लगावला. तिथे वेगाने स्केलिकचा फिल्डर येईपर्यंत, फेकी होईपर्यंत 1 धाव कंप्लीट केली. पहिली आली वाईडने, दुसरी आली बॅटने. धावसंख्या 18वर 2 गडी बाद. दीपकच्या 12 आणि सुजल त्याला साथ देतोय 3 धावांवर. ज्याने एकाच चेंडूमध्ये 3 धावा वसूल केल्या होत्या. तो आता सज्ज झालाय सामना करण्यासाठी. किशोरवती इथे ऑन द अप फटका सजवण्याचा प्रयत्न. विकेटमध्ये चेंडू लँड होतोय सुरक्षित पद्धतीने, काही प्रॉब्लेम नाहीये. खाली विमान लँड होण्याच्या आधी भीती असते प्रवाशांना, असं झालंय. 248 प्रवासी मागे आपण बघितले अहमदाबाद गुजरातमध्ये गेले बिचारे. आणि काय ते दुर्दैव. म्हणजे प्रवास कसा करायचा कठीण आहे. आयुष्य कठीण आहे त्याला म्हणतात. म्हणूनच आत्ताच जगायचं. सुनील पवार सर आपल्याला गेली 3 दिवस सांगतो की सर हसा खेळा बागडा, एकमेकांवरती प्रेम करा, प्रेम करताना सावधगिरी बाळगा, स्वार्थी प्रेम नसावं. धावसंख्या इथे 20 वरती पाहतो आपण. हसत खेळत राहा. इथे मात्र हसमुख असेल की दुःख असेल. अजय घोडेने झेल टिपलाय. जबरदस्त रनिंग कॅच टेकन फ्रॉम विकेट कीपर अजय घोडे. फलंदाज बाद. बघा चेंडू नाचत बागडत अगदी हवेमध्ये हेलकावे खात येत असताना अजय घोडेने कॉन्फिडेंटली झेल टिपला. एक आधीच्या सामन्यात सुद्धा एक सुंदर झेल टिपला गेला होता विकेट कीपरने. मनोज घाटालने काय कॅच टिपली होती. अजिम हमदुरे सर आणि आम्ही तिथे अगदी अचंबित झालो होतो. आम्ही जवळच बसलो होतो आणि सर बोलले अजिम सर काय काय कॅच पकडाय, जबरदस्त टेकन. आणि इथे सुद्धा ग्रेट कॅच आहे. झाडू द्या. पंचाची ॲक्शन बघा, प्रत्येक ॲक्शनवारे शिकलेत पंच आमचे. झाडूला कसं हातवारे करायचे, पाण्याला कसं मागवायचं. आणि इथे बघा पाहतोय आपण धावसंख्या मित्रांनो
3 चेंडू पडलेत ह्या षटकातील, कारण पहिला वाईड होता. 20 धावसंख्या होती, इथे काहीसा खेळ थांबलाय. मग अशी आपण उल्लेख केला की एकमेकाशी प्रेमाने राहा. इथे आपले वरिष्ठ मंडळी सुद्धा बसलेत. सन्माननीय भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्ष आहेत, भाजपाचे अध्यक्ष बसलेत. त्यांना सुद्धा माहिती आहे की जुनं ते सोनं. जुन्या काळामध्ये एखादा कार्यक्रम असला की आपण आपली बॅग भरून, थैले भरून जायचो. एक 7 ते 8 दिवस आधीच पोहोचायचो त्या कार्यक्रमाला. कुठेही झोपायचो, अंगण्यामध्ये, पडवीमध्ये, अगदी गवतामध्ये, जंगलामध्ये, पण तो त्या कार्यक्रमाला पण हजेर लावायचो. हल्लीच्या काळामध्ये काय झालंय, अरे सूर्यकांतजी किती वाजता अक्षता पडणार आहेत, मग मी टायमाला पोहोचतो, असं झालं आता. म्हणजे माणसाकडे वेळ नाही राहिला. जितकं अगदी आधुनिक युग झाले मित्रांनो, तितकं आता आपण अगदी एकमेकांपासून दूर झालोय. भले आपण मोबाईलच्याद्वारे कनेक्टेड असतो, पण ते प्रेम राहिलं नाही पहिल्यासारखं जे होतं. तो जो प्रेमाचा सार आहे तो मिळत नाहीये. म्हणून मित्रांनो, एक मला सांगू इच्छितो की मनुष्य केवळ भ्रमात जीवन जगत असतो. हा माझा, तो माझा, ही माझी मैत्रीण, तो माझा मित्र, हे माझे नातेवाईक, ते माझे नातेवाईक. परंतु असं असतं, तुमची जेव्हा वेळ चांगली असते ना, तेव्हा तुम्हाला सगळे चिटकून राहतात. पण तो वेळ जेव्हा तुमची खराब होते ना, तेव्हा सगळे चिकटलेले हळूहळू बाजूला जातात आणि दुरून डोंगर साजरे असं आपल्याला हातवारे करतात, नमस्कार करतात आणि निघून जातात. असं युग सुरू झालंय. म्हणून भ्रमामध्ये जीवन जगू नका. तो भ्रम आहे तो काढून टाका आणि अगदी स्वतःला मनाला वाटेल त्या पद्धतीने आधी स्वतःची काळजी घ्या, स्वतः ते प्रेम करा आणि नंतर तुम्ही जगाला प्रेम द्या, असं मला इथे सांगायचं आहे. खूप छान लिहून ठेवलंय बघा. आणि इथे बघा आमचा कॅमेरामॅन आता पब्लिकला टिपतोय. ही कोणाच्या हातामध्ये बॅट आहे बघा. हा संघ दाखल झालाय बहुतेक खांडवलचा संघ. वा, वेलकम जवानमान खांडवल. देवरुंगचा बसलाय, देवरुंगचा संघ बसलाय तिथे, हो, व्हाईट ड्रेसमध्ये. आणि इथे हा चेंडू सुद्धा पडला आणि डॉट चेंडू काढला गोलंदाजाने. कधी कधी आपल्याला काही तात्विक गोष्टी बोलता बोलता आपण सुद्धा इथे अगदी त्यामध्ये अगदी वाहून जात असतो, कारण इमोशनली गोष्टी सांगणं फार गरजेचं असतं कधी कधी. कारण जगाला सुद्धा माहिती पडले की जग कुठल्या दिशेने चाललंय, कशा पद्धतीने चाललंय, एकमेकाला खेचाखेची करतायत. आणि त्या कारणाने आपण आपल्याच माणसाला खाली कसं खेचायचा प्रयत्न करतो. जसं आपण खेकड्याचं उदाहरण नेहमी देत असतो की खेकडे एकमेकाला वरती चढून देतच नाहीत, तसंच झालंय. परंतु काही समाज असे आहेत सदानंद दादा किंवा सूर्यकांत दादा, की काही समाज असे आहेत ना की एकमेकांना सोबत घेऊन चालतात. त्यामध्ये सांगतो गुजराती, मारवाडी, सिंधी समाज. तिकडे त्यांचं दुःखद निधन झालं ना, मी गेलेलं सांगतो, त्यांच्या फोटोसमोर अगदी पैशांचे पुडके ठेवतात मदत म्हणून, आणि ते गुप्तदान असतं बिझनेससाठी किंवा त्या फॅमिलीसाठी मदत. दुसरी गोष्ट, ज्याला एखादा दुकान टाकायचं असेल त्याला अगदी फंड देतात, 0% फंड देतात की तुला दुकान टाकायचं आहे, आपल्या बाजूला टाक, कुठे पण कपड्यांचं टाक, चपलांचं टाक, आणि तुला मोठा करायचं आहे. अशा पद्धतीने त्यांचं बिझनेस माइंड आहे. पण आपल्यामध्ये नाही. त्यांनी JCB घेतले ना, मी बुलडोजर घेणार, मी पोकलन घेणार, पण माझा बिझनेस पण वाढला पाहिजे, असं चाललंय इकडे. आणि आपण त्याला कसं खाली खेचायचा प्रयत्न करतो. माफ करा मित्रांनो, काही तात्विक गोष्टी बोलून गेलो पण चांगल्या आहेत असंच मला नक्कीच वाटेल. इथे बघा इनिंग समाप्त झाली. धावसंख्या बरोबर 22 वरती आहे, 23चं टार्गेट जिंकण्यासाठी. धन्यवाद, थँक्यू सो मच सदानंद दादा आणि सूर्यकांतजी पाटील साहेब. आपण आम्हाला कॉम्प्लिमेंट दिल्याबद्दल आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. आणि अगदी नक्कीच ते सुद्धा भावूक झाले. मला सुद्धा भावुकतेने बोलावं असं वाटलं. ह्या गोष्टीवरती आपण खूपच बोलू शकतो, पण इथे क्रिकेटचा विषय आहे, त्यामुळे आपण मध्ये मध्ये काय गोष्टीची चर्चा नक्कीच करू. इथे 22 धावा झाल्या, 23ची गरज आहे. आणि या दोन पाहुण्यांनी आम्हाला कॉमिटी पॅनलला 500 कॅश प्राईज दिल्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. सूर्यकांतजी पाटील आणि सदान पाटील, भाजपा युवा अध्यक्ष आणि भाजपा अध्यक्ष युवा मोर्चा. नक्कीच सुनील पवार आणि मनोज कार्वे यांना त्यांनी अगदी चांगले शब्बासकी दिली आहे. आणि तुमचा असे आशीर्वाद असू दे आमच्या पाठीशी, कारण वरिष्ठ आमचे पितृतुल्य आहेत, ते अगदी पितातुल्य पाहतोय आपण. आणि बघा इथे काय दाखवलं जात आहे, यूट्यूब चॅनलची ॲड आहे. असं वाटलं की कोणतरी इथे मैदानामध्ये बसलं की काय आणि तो मोबाईल दाखवतोय. चला, 23चं टार्गेट आहे, फिल्डिंग लावून घ्या. 22 धावा जोडल्या गेल्या आपण पाहिल्या. आणि 23चं टार्गेट जिंकण्यासाठी आहे. जे अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा संघाच्या समोर 18 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील ज्यांची सुद्धा कॉमेंट्री सूर्यकांतजी पाटील साहेबांना, सदान पाटील साहेबांना आवडली आहे, ते असतील सुनीलजी पवार सर कॉमेंट्री बॉक्समध्ये. वेलकम. KDK कॉमेंटेटर कडक.
खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ कल्याण आमचे खास परममित्र मनोज कारवे सर. तरी काय छोटंसं मापक आव्हान पाहतोय आपण हा सामना जिंकण्यासाठी. जय अंबे देवरुंगपाडा ऋतिक गोडे यांचा तो संघ आहे आणि स्वतः मला वाटतं की ऋतिकसुद्धा बॅटिंग करण्यासाठी खेळपट्टीवर. 18 चेंडू 22चं समीकरण. खूप मोठं आव्हान नाही आहे पण क्रिकेट आहे. आमचे पंच काहीतरी सांगत आहेत, निश्चित लक्ष द्यायचं आहे. स्कोरलेग पंच कुठे आपले? यस, त्यांनाच फोन लावताना असं वाटते सर. तर जय अंबे देवरुंगपाडा या टीमचा जर विजय साजरा झाला तर आदरणीय सन्माननीय सुभाषदादा घोडेसाहेब यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. आणि आता मात्र जो बक्षीस आला कॉमेंट्री पॅनलसाठी आमचे सूर्यकांत पाटील साहेब आणि सदानंद पाटील साहेब. निश्चित जेवढं कौतुक करायचं तेवढं मनोज कारवे सरांनी केलं. आणि निश्चित नो डाऊट एक समालोचक या नात्याने मी सलाम करेन दादा की तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम दाखवलं. आणि वारंवार पाहतो की आपण एवढा मोठा पैसा खर्च करतो, कॉमेंट्री बॉक्सकडे लक्ष नसते. पण दादा याला माहिती आहे की दिवसभर 2 कॉमेंटेटर सातत्याने 3 दिवस समालोचीकडनं खूप मोठं अवघड आव्हान आहे. दादाचं प्रेम असंच लाभत राहो. आमचे दोन्ही दादा पत्ते आपण सूर्यकांत पाटील साहेब आणि सदानंद पाटील साहेब, एक चांगलं बापगावचं नेतृत्व आणि गावाची एवन जोडी. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपाचा फटका पाहतोय आपण वाईडिसकडे. आणि एक धाव पूर्ण, फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट केलं जाईल. खातं उघडतोय बॅटर. इथे मात्र पाहतोय आपण ऋतिक गोडे. जय अंबिका देवरुंगपाडा ऋतिक गोडेचा संघ पाहतोय आपण. आज देवरुंगपाड्याचे 2 संघ आपण अनुभवले मैदानाच्या आतमध्ये, पण एकाच प्रवास थांबलं आणि या दुसऱ्या टीमचं प्रवास मात्र सुरू आहे. खेळण्यासाठी बॅटर अजय. अतिशय सुरेख चेंडू होता, अप्रतिम चेंडू. प्रश्न विचारला पण अपील फेटाळून लावल्या जात आहे. काय कमालीचा चेंडू हाताळला गेलं. बॉलर पाहतोय आपण मारा करतोय विनोद. समोर अजय हा बॅटर. क्षेत्ररक्षणची विरोधता पाहूया आपण कशा प्रकारे अजयसाठी या षटकामध्ये क्षेत्ररक्षण लावल्या गेलेलं आहे. पॉईंट लाईक क्षेत्ररक्षक, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर ठीक आमच्या समोर. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन, थर्ड मॅन फाईन लेग, बॅकवर्ड स्कोर लेग. शरीराच्या दूरचा चेंडू होता, पाठलाग करण्याचा प्रयत्न, परत एक निर्धाव चेंडू, दबाव टाकला गेला. आता मात्र बॅटर पाहतोय आपण अजय यांच्यावर अशी बॉलिंग करावी लागेल. हा षटक खूप निर्णायक ठरेल, कारण की एखादा विकेट आणि 6 धावाच्या आतमध्ये जर धावा खर्च केल्या गेल्या तर हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतोय. पण ऋतिकला नॉन स्ट्राईकवर जास्तीत जास्त थांबावं लागेल. एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, तो म्हणजे काऊ कॉर्नर आणि मिडविकेट, जवळपास मिडविकेट बाउंड्री लाईनवर उभा आहे. यावेळेस पात्रा फटका जागा बनवली ऑन द राईज. परफेक्ट टायमिंग करता आली की फटक्यामध्ये पण गॅपमध्ये चेंडू चाललाय. खराब क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं. आणि त्यापूर्वी मात्र संधी होती सहज या 2 रन्स कंप्लीट करण्याची. तब्बल 30 चेंडूवर अजय आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या आता मात्र 4 चेंडूचा खेळ झाला आहे आणि 3 अशी धावसंख्या आपण पाहतोय. दोन्ही चांगले संघ पाहतोय आपण. गावदेवी वालशिंद विपक्ष जय अंबिका देवरुंगपाडा ऋतिक गोडेचा संघ. चेंडू आणि बॅटमध्ये संघर्ष पाहायला मिळेल काय? रेटामोरचा विकेट. पुढचा चेंडू, गती परिवर्तन, ओळखलंय, फरकलंय, चांगला फटका, पण त्यापेक्षाही अप्रतिम A1 क्वालिटीचा हा झेल टिपल्या गेलं. निश्चित कौतुक करावं लागेल रोहित यांचं. ज्या प्रकारे वाईडीच लॉंग ऑफला उभा होता, सरळ बॅटने या गुलाच्या डोक्यावरून फटका होता, पण शेवटपर्यंत चेंडूची नजर, अचूक धाव आणि अप्रतिम हाताची सुरक्षित जोडी, त्यामध्ये येऊन चेंडू विसावलाय आणि पहिला धक्का बसलाय जय अंबिका देवरुंगपाडा ऋतिक गोडे या टीमला. पहिला
क्रमांक 3वर नवीन बॅटर पाहतोय आपण खेळपट्टीवर मनोज येतोय. एक पार्टनरशिप करावी लागेल. किमान 10 धावाची पार्टनरशिप जर केली तर जय अंबिका देवरुंग संघ वापसी करेल आणि एखादा विकेट जर या षटकामध्ये पडल्या गेलं तर मात्र निश्चित जय अंबिका देवरुंगपाडा या टीमला संघर्ष करावा लागेल. पहिले 2 सामने सहज खिशात घातले. जर विचार केला आपण तर एक चांगला संघ जय जोटिंग देवरुंग टीमचं चांगलं प्रदर्शन आणि आता मात्र देवरुंगपाडा टीमचं एकच चांगलं प्रदर्शन. चांगला ड्राईव्ह केलंय. खाली क्षेत्र निवडलंय. कव्हर ड्राईव्ह पाहतोय. वा भाई वाह वाह वाह. चेंडू सीमा पार पार आला या कणकणीत चौकार. देवरुंगपाडा गावाचे आदरणीय मनीष गोडे साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि कुठंतरी ते क्रिकेट रसिकामध्ये आहेत. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. काय क्लास फटका. नैन पाहिला आपण डोळ्यासमोर चेंडू होता आणि क्लास टेक्निकली तंत्रसुद्धा फटका कशाला म्हणतात. कव्हर ड्राईव्ह पाहिला आपण. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. थोडंसं विश्लेषण षटकाचं बदललं आहे. पाहतोय आपण का छान पहिले 5 चेंडू होते. अंतिम चेंडू आला तो चौकार. टीमची धावसंख्या जर पहिले आपण जी सरासरी पाहिजे ती सरासरी पार केलेली आहे. धावसंख्या 7 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. इथून मात्र येणारे अजून 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून अजून धावा बनवायला लागेल. त्या 16 धावाची आवश्यकता. यस अचूक माहिती देताना आमचे नयन. प्रति षटकामागे 8 धावाची सरासरी. बॉलर पाहतोय आपण आदरणीय सन्माननीय सुभाषजी गोडे साहेबांचं पाहतोय की आपण व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. उद्योजक देवरुंग गावाचे यांचं आगमन. पलटी फटका खेळायचा प्रयत्न होता. पाहतोय आपण चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम पूर्ण करतोय स्वतः बॉलर. चांगलं सामना पाहायला मिळेल. देवरुंग गावाचे उद्योजक आदरणीय सुभाषदादा गोडे साहेबांचं शुभ आगमन या शेवटच्या सत्रामध्ये आपण पाहतोय व्यासपीठावर. यावर पता कट करण्याचा प्रयत्न. वा भाई वा. सुपर मारा. काय पाहिजे तर प्रत्येक चेंडूमध्ये परिवर्तन करताना कधी वेगवान चेंडू, कधी चेंडूवर बोटं फिरवले जातात. वेग कमी करतोय. कधी आतमध्ये, कधी बाहेरमध्ये, तर कधी सरळ चेंडू ठेवतोय. अप्रतिम बॉलिंग. 2 चेंडूंनी दबाव टाकले बॅटरवर. याच पाहता परत एकदा फिरकीचा मारा. अप्रतिम. प्रश्न विचारलं पण लागोपाठ आता मात्र जवळपास 3 चेंडूवर बीट होते बॅटर ऋतिक. चांगला बॅटर. निश्चित देवरुंग ग्रामपंचायतचे जे विद्यमान सरपंच आहेत त्यांचे चिरंजीव सन्माननीय मनीष गोडे साहेबांचं व्यासपीठावर आगमन होण्यासाठी मी त्यांना विनंती करेन की दादा या आपण. आणि काय क्लास फटका खेळल्या दरम्यान पाहता चेंडू बघता वेगात निघून गेलाय कव्हर बाउंड्रीच्या लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. मी परत एकदा देवरुंग ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक त्यांचे चिरंजीव मणिदादा गोडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. पण कुठंतरी ते प्रेक्षकामध्ये आहेत. दादा आपण या. ही स्पर्धा आपल्या पंचक्रोशीत एक चांगली स्पर्धा आहे. आपण निसंकोचपणे व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. दरम्यान देवरुंग गावचे उद्योजक आदरणीय क्रिकेटर ज्यांचं मोठं प्रेम आहे असे सुभाषदादा गोडे साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. दादा आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. पण दरम्यान एक मधोमध नयन जर पाहिलं आपण क्लास बॅटिंग करतोय कोण ऋतिक ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. मला असं वाटते की थोडीशी आपल्या बॅटिंग लाईनमध्ये जर सुधारणा केली, डॉट बॉल खेळण्याऐवजी सिंगल डबलमध्ये जर कन्वर्ट केले तर ऋतिक एक परिपक्व बॅटर म्हणून उदयास येईल. कारण की प्रत्येक चेंडूवर तुम्ही चौकार किंवा षटकार मारू शकत नाही आहे. फक्त एक काम सध्या अंडर 15 आतमधला जो खेळाडू आहे भारतीय टीममध्ये धावसंख्या पाहतोय धावफलकावर 11. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 12 धावेची आवश्यकता आहे. वैभव सूर्यवंशी असा एकमेव खेळाडू आहे तो पहिल्या चेंडूपासून षटकार किंवा चौकार मारतोय. यावेळेस चेंडू चांगला होता
प्रश्न विचारला अपील पेटवून लावताना का होईना, पण सामन्यात रंगत 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 निर्माण करताना हा बॉलर पाहतोय आपण अतिशय सुंदर बॉलिंग करताना. धन्यवाद धन्यवाद. दरम्यान दिलीपजी पाटील साहेब आलेले आहेत. वेलकम, सुस्वागतम, स्वागतम. मुठवलचे समाजसेवक आणि उद्योजक दिलीपजी पाटील साहेब यावेळेस पाहता आणि आपण सोबतीला अशोकजी पाटील, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. खेचून मारला होता पण तिथं मात्र काय झेल. आता मात्र परत गावदी स्पोर्ट वाशिम टीमनी वापसी केलेली आहे. नाही ज्या प्रकारे या षटकामध्ये बॉलिंग पाहिला आपण, लेग ब्रेकचा मारा केला आणि त्या जाळामध्ये फसलंय. आता आव्हान कठीण असेल. येणारे इथून चेंडू शिल्लक आहे ते 6 आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावेची आवश्यकता. हे पाहू शकता आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवर. देवरुंग गावाचे उद्योजक आदरणीय सुभाष गोडे साहेब, अंदाज आपणा दादा या. त्यांनाच आवाज द्यायचं होतं मला. सुभाषजी गोडे साहेब, आपण यायचं आहे व्यासपीठाकडे. आपल्याला आयोजक बोलत आहेत. आपली जागा आमच्या मनात आहे आणि व्यासपीठातही. वेलकम गोल्डन मॅन सुभाषजी गोडे साहेब, सुस्वागतम. या. हे पाहू शकता अंदाज आपणा व्यासपीठाकडे आगमन होताना आपल्या स्क्रीनवर पाहू शकता आपण. पण सामना काय जबरदस्त रंगात आणलाय. रोमांचक स्थितीमध्ये सामना घेऊन आलाय. 18 मध्ये 22 रोखायचे आहेत. पण गावदीसपूर वालचिन टीमच्या दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज यांचं कौतुक करावं लागेल. पूर्णपणे सामन्यामध्ये आपण टीमकडे आणून दिले. अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र गोलंदाज सागर येतोय. सागरवर एक मोठी जबाबदारी. खेळपट्टीवर अजून 2 बॅटर पाहतोय आपण. दिगंबर चांगला बॅटर अजून आहे, पण समोर एक अनुभवी गोलंदाज सज्ज होईल. सागर 6 चेंडू 12 म्हणजे पूर्णपणे 1 डझन धावा आहेत आणि अर्धा डझन चेंडू आहेत. सुभाष धुमालच्या भाषेत जर सांगायचं झालं तर नो डाऊट एक कॉम्प्युटर ऑफ भिवंडी म्हणून खूप मोठं नाव आहे धुमाल सरांचं. बरेचसे समालोचक भिवंडीमध्ये खूप चांगली समालोचन त्यामध्ये निश्चित नो डाऊट. जर विचार की आपण सदाबहार समालोचक अजय घरत, मॅजिक क्लब मराठी वाई डॉक्टर गवली सर, योगी पाटील, नो डाऊट खूप मोठं नाव. यावेळेस पाहता चांगला चेंडू, अजून एक फिरकीचा मारा केलाय. टप्पा पडण्याचा चेंडू मधल्या एसटीच्या वरतून 5 चेंडू 12 आणि आता मात्र निश्चित सामना खूप चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, क्रिकेटचा मैदान असो की कुठला तुमच्या आयुष्यामध्ये संकट येऊ द्या, तुम्ही त्या संकटावर मात करण्यासाठी तुमच्या अंगात असलेली जिद्द ती आपण कमीच कमी पडू द्यायची नाही आहे. प्रति षटकाराला इथं मात्र आदरणीय सन्माननीय आमचे सुभादादा यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस दिल्या जाईल. क्या बात आहे. पण 2च मारावे लागेल आणि टीमसाठी फायदा आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे सुद्धा येतील 2000. कोण जिंकेल कोण हारेल, हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना रंगतोय. अजून हा प्रहार केडी के कडक कडक ठोकलाय तुफानी हा बहारदार षटकार. निश्चित दादांनी सांगितलं की 1000 कमी आले, पण कधी कधी असं होतं ना, हा जर फटका फटला आता चेल जर गेला तर लगेच आम्ही सांगितलं असतं लालच बुरी बला आहे आणि अजून एक जर मारला तुम्ही तर अजून 1000. यस. देवरुंग गावचे उद्योजक आदरणीय सुभाष गोडे साहेब आहेत. त्याच्या समेत पाहतोय की सूर्यकांत पाटील साहेब आणि सदानंद पाटील साहेब, बापगावचे एक महान व्यक्तिमत्व. आणि सकाळपासून सामन्याचा आनंद घेताना पाहतोय आपण सूर्यकांत दादा आणि सदानंद दादा यांना खूप मोठं योगदान बापगाव गावाच्या विकासामध्ये. एकही मारा लेकिन शॉलिड मारा. बॅटर कोण होता तो पाहतोय आपण. मनोजच्या बॅटमधून हा देखता. मनोजची चांगली बॅटिंग केलेली आहे, नाही विसरून चालता येणार नाही. 3 चेंडूचा सामना केला, 1 चौकार, 1 कवर ड्राईव्ह होता आणि आता मात्र स्टेप आउट अप्रतिम षटकार ठोकले. फक्त आणि फक्त सामना जिंकण्यासाठी इथून मात्र पाहतोय आपण 6 धावेची आवश्यकता. हेच सांगतो की एकच 12 पाहिजेत, एक मारला त्यातून 6ची आवश्यकता. काय क्लास फटका पाहायला मिळालं. लगेच सामन्याला सुरुवात करायची कारण की अंतिम मेगा फिनाले आपल्याला पाहायचं आहे. किमान 3 षटकाचा तो सामना झाला पाहिजे अशी आपण अपेक्षा करूया. त्यासाठी वेळेला महत्त्व द्या मित्रांनो. क्लासला फिल्डर आपण आतमध्ये यायचं आहे.
वाटतं की जे हनुमान खांडोळ टीमचं योगेशचं आगमन झालेलं आहे. कमालीचा हा बॅटर आहे. कमाल आणि धमाल कालच्या दिवसामध्ये. योगेश्वर वा भाई वा. संघ अडचणीत असताना काय झकास बॅटिंग बॉलिंग सुद्धा काल टिचून केली होती आणि त्याच खेळूच्या बळावर त्या टीमने टॉप 3 मध्ये कालच्या दिवसामध्ये प्रवेश केला होता. काही क्षणामध्ये काही वेळेमध्ये आपण टॉप 3 मध्ये पोहोचले. अजून एक बलाढ्य संघ बऱ्याच दिवसापासून संघर्ष करत होता आणि शेवटी मात्र टॉप 3 मध्ये या स्पर्धेमध्ये तो पोहोचलाय. म्हणजेच पांडू शेट्टी यांचा संघ धनेश चेलवंत कुक्षे. यावेळेस काय घडले पाहायचंय. परत एकदा वापशी. एक तुमचं एक आमचं सह समीकरण पाहतोय आपण. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते 3. सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. 6 धावा 3 चेंडू 3-6चं समीकरण. बॅटर इथे मात्र कडक आहे तो म्हणजे मनोज. 3 मध्ये 6. सागर अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक. षटकार खाल्ला जरूर पण वापसी केली छान. अजून एक चांगला चेंडू. आता मात्र सामना होता कुठं प्रत सामना 2 चेंडूने झुकल्या गेलं वाशिम टीमकडे. याला म्हणतात मित्रांनो क्रिकेटमध्ये कधी काय घडेल सांगणं कठीण आहे पण कौतुक करावं लागेल गोलंदाज सागर यांचा. ज्या प्रकारे मारा करतोय लेग ब्रेक मामू बनवलं इथं मात्र बॅटरला या 2 चेंडूवर. वा भाई वा. सुपर हिट बॉलिंग. 2 चेंडू आणि आता मात्र एका षटकाराची आवश्यकता. आता मात्र सुभादादा यांच्याकडून एका षटकारला तब्बल 2000 रुपये. क्या बात आहे. आपल्या टीमला प्रोत्साहन देताना हे तर खास आकाशीना भिवंडीकरांचं. फक्त ना पैशासाठी गावासाठी गावातले प्रत्येक व्यक्तिमत्व बक्षीस लावतात की आपल्या पोराचा विजय असो आपल्या गावाचा विजय असो. एक षटकाराची आवश्यकता. ओ यास पात्रा चेंडू हवेत आहे. शेल टिपेल की चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळेल. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धोका निर्माण झालाय. पंचाचा बोट आकाशाकडे. मोठा विकेट प्राप्त झालाय. काय क्लास खेळ पाहतोय आपण. क्रिकेटचा खरा रोमांचक कशाला म्हणतात मित्रांनो आपण त्याचं एक अप्रतिम उदाहरण पाहतोय. अप्रतिम सामना पाहतोय. 6 मध्ये 12 असताना पहिला चेंडू डॉट. त्यानंतर षटकार. नंतर आल्या 4 चेंडूमध्ये 6. त्यानंतर सलग 2 डॉट आणि 1 विकेट. आता मात्र एका चेंडूवर 5 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे तुम्हाला षटकार मारणं गरजेचं आहे. या असोसिएशनमध्ये जे नियम आहेत चेसिंग कंपल्सरी. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय. आता मात्र किशोर. गावदीस्फोट वाशिम टीमचं कौतुक करावं लागेल. 18 मध्ये 22 रोखताना आतापर्यंत तर सामना त्यांच्याकडे झुकलेला आहे पण शेवटी क्रिकेट आहे मित्रांनो. 1 चेंडू आणि 6 गोल्डन षटकार. 2000 रुपये बक्षीस दिल्या जाईल सुभादादा यांच्याकडून. बॅटर सज्ज होतोय. सागर अतिशय अप्रतिम बॉलिंग करताना A1 क्वालिटीची बॉलिंग आणि या वेळेस पात्र फुल टॉस चेंडू मिळाला होता. जल्लोष साजरा करताना पाहतोय आपण गावदी वाशिम टीमचे खेळाडू. नो डाऊट सामना ठरलाय. ज्यांनी सामना रंगात आणलाय आणि टीमला विजय मिळवून दिलाय दुसरा कोणी नाही शेवटचा षटक टाकणारा गोल